हदगाव तालुक्यातील शिरड येथील अनाथ संजीवनीच्या तोंडावर आलेला विवाह साई प्रसाद परिवाराकडून अंगणात लावून देण्याच्या संकल्पनेतून नेहमीप्रमाणे कोणताही चेहरा समोर न येता साई प्रसाद परिवारांची हदगाव तालुक्यातील गेल्या अनेक वर्षापासूनच्या निस्वार्थ भावनेतील 103वी मदत आहे। आज सर्व साहित्य नफा ना तोटा या तत्वावर खरेदी करून घरपोच देण्यात आले। साहित्य खरेदीपासून ते घरपोच देण्यासाठी सामाजिक कार्यातील अग्रेसर मंडळी निवृत्तीराव वानखेडे मानवाडीकर, पत्रकार रामेश्वर बोरकर शिरडकर, पत्रकार बंडू माटाळकर निवघेकर, सविताताई निमडगे पळसेकर, गजानन अनंतवार कवानकर, प्रभाकर दैभाते भरत शेवाळेकर आदी जण उपस्थित होते। तर या सामाजिक कार्याच्या वेळी आमदार बाबूराव कदम कोळीकर यांचे विश्वासू माजी जिल्हा परिषद सदस्य संभाजीराव लांडगे यांच्यासह विविध क्षेत्रातील मंडळींची यावेळी प्रामुख्याने उपस्थिती होती। सादर करण्याचं आणून देण्याचं काम केलं आहे। त्यामध्ये पूर्ण गृह उपयोगी वस्तू आहेत। कमीत कमी 200-400 माणसं भोजन करतील असं अन्नधान्य पूर्ण शिदा विलासासह आणि गृह कुटुंबाला लागणारे पूर्ण छोट्या कडकीपासून छोट्या खलबत्त्यापासून देवपूजेच्या साहित्यापर्यंत एक कुटुंब लागणारं साहित्य आणि तेही उत्कृष्ट चांगल्या क्वालिटीचं मिक्सर असेल तो सुद्धा कंपनीचं आणि दिलेलं आहे। आणि निश्चितच त्या साई प्रसादच्या माध्यमातून योग्य व्यक्ती निवडल्या जाते। आत्तापर्यंत तालुक्यामध्ये मला माहिती मिळाली की 103 लोकांना अशी मदत दिली आहे आणि निष्काम सेवा आहे। त्याच्यामध्ये कुठलंही कोणीही श्रेय घ्यायला तयार नाही, श्रेयाचा कुठलाही भाग नाही, फार फोटोशन नाही। मी नेवग्यामध्ये असतानाही काही मंडळी भेटली हे मदत साई प्रसादकडून हे मदत झाली, गरज होती या सगळ्यांची आणि जी कोणी केली आहे त्यांच्यासाठी